Welcome students. Today we can discuss the remaining examples. आपण कन्वर्ट तिसऱ्या टाइपच्या उदाहरणामध्ये होता. बरोबर. क्वेश्चन नंबर 3, कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू रेडियन्स. तर आपल्याला ते रेडियन्स मध्ये पाहिजे होते. याचा अर्थ ते डिग्री मध्ये दिले होते. तर आपण 2-3 पाहिले होते. एक आता थोडेसे वेगळे आहेत, बघूया. तर त्याच्यातलं फोर्थ वन और फिफ्थ वन काय असेल ते. तर बघा असं आहे ते. तर दॅट गिवन अँगल इज 65 डिग्री 30 मिनिट्स. आता अशा वेळेस काय करायचं ते बघा. तर हियर थीटा इक्वल टू 65 डिग्री 30 मिनिट्स. इथं पॉइंट नको, काही नको, असंच ते मेजर द्यायचं असतं. बरोबर. आणि मग आता अबाउट दॅट अँगल व्हॉट हॅपन्स सी दॅट. आणि इथं डिग्री आणि मिनिट्स मध्ये आपण आहोत. आपण फक्त त्या ठिकाणी डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये कसं करायचं याचा विचार केला. तर या ठिकाणी आणि आपल्याला माहिती आहे थीटा डिग्री इक्वल टू थीटा इनटू पाय अपॉन 180 रेडियन. म्हणजे हे सगळे मेजर्स डिग्री मध्ये पाहिजेत. मिनिट सेकंड्स आर इन फ्रॅक्शनल डिग्री मेजर. बरोबर. आता त्याचं रूपांतर डिग्री मध्ये करणं भाग आहे. आणि मग आपल्याकडे सूत्र आहेच बघा. दॅट 1 डिग्री इक्वल टू दॅट ऑफ द 60 मिनिट्स. आणि मग त्याचाच अर्थ 1 मिनिट इक्वल टू 1/60 डिग्री. सूत्र तेच, फक्त डिग्री कडून मिनिटाकडे जाताना हायर होतं आणि मिनिटाकडून डिग्रीकडे येताना ते फ्रॅक्शन मध्ये होतं. आणि मग आता काम संपलं. आणि मग बघा सिमिलर and therefore 30 minutes equal to बरोबर 30 मिनिट्स म्हणजे हाफ डिग्री येत आहे. म्हणजे कसं आलं हे तुमच्याकडे पाहिजे. दॅट इज 1/2 डिग्री. आणि मग आपला थीटा हा कशामध्ये आला. तर सी दॅट इज 65 प्लस दॅट 1/2 डिग्री. तर 65 30 मिनिट इथं प्लस साइन द्यायचं नसतं, इथं आपण आता देतोय. आणि मग हे आले तुमचे 65 2 130 131. दॅट इज 131/2 दॅट डिग्री. आणि आता आपण रेडियनला जाऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी जर असं डिग्री आणि मिनिट्स मध्ये आलं तर चेंज दॅट मिनिट्स फर्स्ट टू दॅट ऑफ द डिग्री. 30 मिनिट्स इक्वल टू 1/2 डिग्री मध्ये किती देव आणि झालं. आणि मग आता काम संपला. and therefore 131/2 डिग्री that is equal to सूत्राप्रमाणेच 131/2 टाइम्स पाय अपॉन 180 रेडियन. आणि आता इथं भाग जाण्यासारखं काहीच नाहीये. रिमेन ॲज इट इज. आणि मग ते होतील तुमचे 131 पाय अपॉन 360 रेडियन. आणि मग असं म्हणा and therefore 65 डिग्री 30 मिनिट्स इक्वल टू सो मच रेडियन्स. तर असे ते उदाहरण आहेत. त्यानंतर आणखी एक बघू. तर असं हे फ्रॅक्शन मध्ये आले, मिनिट्स मध्ये आले, तर त्याचं रूपांतर डिग्री मध्ये कसं करायचं हे पण तुमच्याकडे मिळाला. त्याच्या पुढचं आहे 40 डिग्री 48 मिनिट. बघा सेम 40 डिग्री 48 मिनिट्स. मग आता 48 मिनिट्सचं रूपांतर करायचा. मग लेट थीटा इक्वल टू नाव द्यायचं 40 डिग्री 48 मिनिट्स. झालं. इथं पॉइंट नको, काही नको. आणि मग आता बघा आताच्या सूत्राप्रमाणे 48 मिनिट्स इक्वल टू 48 इंटू 1/60 डिग्री. डिग्रीकडे मिनिट कडून डिग्रीकडे येताना 60 ने भागायचं आणि डिग्रीकडून मिनिटाने येताना 60 ने गुणायचं. सिमिलर लाईक ऑफ आवर सेंटीमीटर मिलीमीटर किलोमीटर मीटर तसंच आहे हे पण. आणि आता किती झाले बरं ते 48 डिग्री म्हणजे 12 4 48 12 5 60 म्हणजे 4/5 डिग्री. मग तसं डेसिमल मध्ये यावं लागतं किंवा आपल्या अपूर्णांकाच्या भाषेत. आणि मग मगासारखं थीटा इक्वल टू 40 प्लस 4/5 हे डिग्री झाल्या. आणि मग बघा किती आले 40 5 200 आले. 204 येतील 204/5 डिग्री. तर असं ते तयार होतात. आणि मग काम संपलं. and therefore 2g आता पूर्णपणे डिग्री मध्ये झाल्या. that is equal to 204/5 टाइम्स पाय अपॉन 180 रेडियन. बरोबर. आणि आता इथं फक्त 2चा भाग जाऊ शकेल कारण 5चा तर नाही जाणार.
परत अपूर्णांकात येईल, मग 2 चा देऊ, ते आले तुमचे 102 टाइम्स पाय अपॉन दॅट, इथं 90 आले आणि 9 5 दॅट इज 4 5, आणि मग एवढे ते रेडियन होतील. तर असं ते रेडियन मध्ये रूपांतर झालं. इन दिस वे वी कॅन कलेक्ट दीज टाइप्स ऑफ एक्झाम्पल्स. झालं. तर असं हे डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये कसं करायचं वगैरेचे उदाहरणं तुम्हाला मिळाले. आता पुढचं बघा, त्याच्या विरुद्ध आता फोर्थ टाइप, क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू डिग्रीज. आता मला डिग्रीज जायचंय, म्हणजेच ते रेडियन मध्ये दिलेले असणार, बरोबर. आणि त्याच्यातले बघा 2-4 बघू. तर पहिला आहे 7 π/12 रेडियन, आता ब्रॅकेट पण नसतो हा. त्यानंतर -5 π/3 रेडियन. थर्ड 5 रेडियन, कधी कधी असं असतं, असू द्या काही फरक पडत नाही. -1/4 रेडियन. आणि फिफ्थ आहे 11 π/8 रेडियन, बरोबर. तर असं हे अगोदर तुम्हाला डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये आणि रेडियनचं रूपांतर डिग्री मध्ये कसं करायचं हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे 2 सूत्र लक्षात ठेवायच्या. मग आपण रेडियन मध्ये जाताना काय म्हटलं होतं, थीटा डिग्री इक्वल टू थीटा इंटू पाय अपॉन 180 रेडियन. म्हणजे रेडियन रूपांतर करताना पाय अंशस्थानी असले पाहिजेत आणि डिग्री मध्ये येताना 180 अंशस्थानी असले पाहिजेत, तेवढाच फरक आहे. आणि मग आता सूत्र बघा, थीटा रेडियन इक्वल टू थीटा इंटू 180 अपॉन पाय डिग्री. म्हणून तर आपण ते रिमार्क मध्ये दिलं होता, ज्यावेळेस आपल्याला रेडियन कडून डिग्री कडे जायचंय त्यावेळेस त्या रेडियनच्या मेजरला 180 अपॉन पाय न गुणा, ज्यावेळेस डिग्री कडून रेडियन कडे जायचंय त्यावेळेस त्या डिग्री मेजरला पाय अपॉन 180 न गुणा. तेच आहे. आणि आता क्रमवार जाऊ बघा. मग आता 7 π/12 रेडियन that is equal to 7 π/12 into 180 upon पाय, बरोबर. पाय कॅन्सल झाल्या आणि मग हे पाय कॅन्सल झाले. त्यानंतर 7 टाइम्स 12 ने किती झाले, आता 12 1 12 5, बरोबर. 15 2 30, बरोबर 180 आले. आणि मग हे झाले तुमचे 105 डिग्री. किती व्यवस्थित आहे. त्यानंतर सिमिलरली आता फक्त निगेटिव्ह साइन आहे, काही प्रॉब्लेम नाही. -5 π/3 रेडियन that is equal to -5 π/3. 1 मिनिट इथं डिग्री देऊ, एकदा तरी देऊ कॅल्क्युलेशनच्या वेळेस. आणि मग इथं आलं तुमचं 180 अपॉन पाय डिग्री that is equal to, परत पाय कॅन्सल झाले, 3 7 180 आले, म्हणजे -300 डिग्री. हे कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला पटकन यायला हवा. त्यानंतर म्हणजे एकदा लक्षात आली काही प्रॉब्लेम नाही. बघा आता 5 रेडियन इक्वल टू 5 टाइम्स 180 अपॉन पाय डिग्री, असेच येतील आता, बरोबर. मग 18 5 किती आले तुमचे 900, 900 अपॉन पाय डिग्री, असे ते 5 रेडियन आल्या. त्यानंतर पुढच्याला इकडे येऊ. तर ते सूत्र, एका सूत्रामुळे आपण किती उदाहरण मिळू शकतो बघा. सूत्र आपोआप पाठ होतात, परंतु तुम्ही उदाहरण सोडणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर 4 सिमिलर -1/4 रेडियन that is -1/4 into 180 upon पाय डिग्री. तर डिग्री जाताना 180 अंशस्थानी, तर रेडियन मध्ये जाताना पाय अंशस्थानी, कसंही लक्षात ठेवा. मग हे मायनस साइन इथं झालं, 4 चा भाग जाऊ शकतो, 4 4 16, 4 5 20 अपॉन दॅट पाय, रूपांतर आलं डिग्री मध्ये, बरोबर. तर असे उदाहरण आहेत. आणि शेवटचं पण बघूया. तर हे तुम्ही सगळं वहीत नोट करा. त्यानंतर 11 π/18 रेडियन that is equal to 11 π/18 into 180 upon पाय. किती व्यवस्थित येते बघा. मग हे पाय कॅन्सल झाले, हे 11 इथं राहिले, 18 10 180 डिग्रीचं साइन, आणि मग आले तुमचे 10 डिग्री. तर असे हे उदाहरण महत्वाचे होते, बरोबर. तर चेंज दॅट डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री बाय युजिंग दॅट, रिमेंबरिंग दॅट 180 न्यूमरेटर डिग्री मध्ये मिळतं, 180 पाय न्यूमरेटर त्या ठिकाणी रेडियन मिळतं.
त्यानंतर आता त्याप्रमाणे पुढचे उदाहरण बघू आता. तर क्वेश्चन नंबर 5. आता हे उदाहरण आपण सोडलं होता, फक्त त्याचं काय करायचं बघूया. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स, बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इनटू, तर हे फ्रॅक्शन मध्ये कसं जायचं हे शिकलो होतो आपण, आता त्याचा उपयोग करायचा. अँगल्स इन डिग्रीज, मी नोटेशन मध्ये देतो, डिग्रीज, मिनिट्स अँड सेकंड्स. तर ते डिग्री मिनिटात आणि सेकंड्स मध्ये आणायचे. आणि त्याच्यातलं पहिलं आहे 183.7 डिग्री. तर काय अडचण नाही, मग आपण त्याचं विभाजन व्यवस्थित करायचा. तर सी दॅट ऑफ द सोल्युशन ऑर आन्सर. तर बघा, लेट थीटा इक्वल टू 183.7 डिग्री. आणि आपण हे डिस्कस केलं, ते कसं जायचं ते बघा. हे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये डिग्री दिलंय, आता आपण त्याच्या मिनिट फ्रॅक्शन मध्ये किंवा पुढे जाऊन सेकंड्स फ्रॅक्शन मध्ये येणे आहे. मग त्याचं विभाजन करा. त्याच्यातले 183 इज दॅट ऑफ द परफेक्ट. 183 प्लस 0.7 डिग्री, हे याला पूर्णपणे घेऊ इकडं, म्हणजे 183 डिग्रीत पूर्ण झाले. मग आता हे फ्रॅक्शन मध्ये आले तर एका डिग्री पेक्षा कमी म्हणजे मिनिटात जावं लागेल. आणि तेच सूत्र आपल्याकडे होतं 183 डिग्री प्लस 0.7 इंटू 60, आता झाले त्याचे मिनिट, कारण 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स. वाटल्यास इथं द्यायचे शॉर्ट मध्ये 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स. कंसात कारण आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यानंतर परत पुढे आला फ्रॅक्शन मध्ये तर जाऊ, आलं पूर्णांकात तर थांबू. 183 डिग्री प्लस 7 6 42 आले, बरोबर, 42.0. आता 0.0 आलं म्हणजे आपलं काम संपलं. परत इथं 0.35 आलं असतं, पुढे आपण सेकंड्स कडे गेलो असतो. आणि मग बघा, अँड देअरफॉर दॅट थीटा इक्वल टू 183.7 डिग्री, दॅट इज इक्वल टू, लिहिताना आता अधिकचं चिन्ह नको, 183 डिग्री कॉमा पण नको आणि 42 मिनिटं. तर असं ते आलं, बरोबर. त्यानंतर पुढचं आहे 245.33 डिग्री. सगळेला पुढे आणखी आला, आपण पुढे जायचं. 243.33 डिग्री. सिमिलर टेक्निक, लेट थीटा इक्वल टू 243.33 डिग्री. तर आपलं कॅल्क्युलेशन पण परफेक्ट होत चालतं. दशांश अपूर्णांकाचे बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार, त्यानंतर आपल्या अपूर्णांकाचे, हे सगळं टेक्निक आपल्याकडे आहे. त्याचा आता फायदा करून घेणं आपलं काम आहे. दॅट इज 243 डिग्री परफेक्ट झाले आणि 0.33 डिग्री डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आले. डेसिमल मधून डिग्री वरून मिनिटामध्ये चला. 243 डिग्री ते पूर्णांकातच आले आणि मग त्याचं फ्रॅक्शन आहे मिनिट्स मध्ये. डिग्रीचं फ्रॅक्शन पहिलं मिनिटात. परत कारण द्याच 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स झालं. त्यानंतर दॅट इज इक्वल टू 243 डिग्री प्लस, आता आपल्याला 2 डेसिमल द्यायचे, 60 गुणिले 33 चा गुणाकार इकडं कुठेतरी करा, म्हणजे 33 गुणिले 60, इथं 0 झाले, 6 3 18, 6 3 18 19, म्हणजे 19.80. 2 डेसिमल द्यायचे, 19.80 मिनिट्स, बरोबर. परत पॉइंट आल्या, आता मगा 0.0 आलं, तिथं आपण मिनिटातच थांबलो, इथंच आहे बघा. आता परत फ्रॅक्शन मध्ये जायचं, मग मिनिटचं फ्रॅक्शन कोण असतं, सेकंड्स मध्ये. आणि मग बघा 243 डिग्री अधिक 19 मिनिट बाहेर घेऊ, पॉइंट प्लस देऊ, एक स्टेप देऊ, 0.80 मिनिट्स. आता परत त्याला आपल्याला आणखी सेकंड्स मध्ये जाणे आहे. तर असं अगोदर आता मिनिट फ्री झाले, अगोदर डिग्री फ्री झाली बघा. 243 डिग्री त्या ठिकाणी 19 मिनिट्स प्लस, आता परत ते दशांश अपूर्णांकात आले, परत 60 ने गुणावं लागेल, 0.80 टाइम्स 60 सेकंड्स. आणि मग इथं कंसात कारण देऊच, हे सगळं उपयोगीचं आहे. ह्या मिनिटाचे परत फ्रॅक्शन मध्ये कोण झाले, सेकंड्स, कारण इथं द्या 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स आणि काम संपलं. दॅट इज इक्वल टू, बघा
243 डिग्री प्लस 19 मिनिट्स. आणि आता हे किती आले 8 6 48 आल्या आणि 2 0 याचा अर्थ 48 पॉइंट बरोबर 48.0 आल्या. याचा अर्थ दॅट इज 48 मिनिट सॉरी सेकंड्स. आणि मग द्यायचं शेवटी and therefore 243.33 डिग्री that is equal to तिन्ही भाषेत आलं बघा 243 डिग्री 19 मिनिट्स आणि 48 सेकंड्स. आता मात्र बेरजेचं साइन नको डेसिमल नको सेपरेटली तिन्ही युनिट्स मध्ये ते अरेंज होणार. तर असे उदाहरण आहेत. त्यानंतर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा बरोबर मिळतं. तर आणखी एक बघू 1/5 रेडियन. थर्ड त्या रेडियन मध्ये दिल्या त्यांनी 1/5 रेडियन. मग आपण त्याचं डिग्रीत रूपांतर करू तरच आपल्याला डिग्री मिनिट्स आणि सेकंड्स कडे येता येईल. थीटा इक्वल टू 1/5 रेडियन दॅट इज इक्वल टू आता सूत्र उपयोगात आणलंय 1/5 अपॉन दॅट इज इनटू पाय अपॉन 180. एक मिनिट 180 अपॉन पाय डिग्री. आपल्याला रेडियन करून डिग्री कडे जायचंय ना 180 अपॉन पाय डिग्री. आणि मग ते किती येतात बघा तर 5 आले 36 आल्या 36 अपॉन पाय डिग्री. तर असं ते आला. मग आता आपल्याला माहिती आहे पायची किंमत किती आहे ती. मग कुठल्याही अर्थानं घ्या 36 दॅट इज अपॉन 22/7 डिग्री. तर असं ते आला. किंवा 3.14 घेतले एखाद्यानं तरी चालतंय. आणि आता तो भागाकार आपल्याला पूर्ण करा. तर असं हे रेडियन टू डिग्री डिग्री टू परत त्याचा उपयोग केला अँड देअरफॉर थीटा इक्वल टू. तर कसं आले बघा त्याला मी आणखी असं लिहितो 36/22 ते 7 आले न्यूमरेटरला होते तुमचे डिग्रीत बरोबर. आणि आता कितीचा जाईल बरं तर 6चा तर नाही जाणार फक्त 2चा जाईल दॅट इज 18 टाइम्स 7 अपॉन 11 डिग्री. आणि मग आता त्याला आपण 11 भाग द्यायचा ना तर त्याचा भागाकार गुणाकार करून मी डायरेक्ट देतो दॅट इज 11.46 डिग्री. तर मला बघू द्या परत हां बरोबर. तर 11.46 डिग्री. तर एवढा तो भागाकार येईल तुम्ही तो ट्राय करायचा. आणि मग आता त्याचं रूपांतर आपण डिग्री मिनिट्स मध्ये आताच्या सारखंच करायचं. तर हे कसे होते बघा उदाहरण दॅट इज इक्वल टू थीटा बरोबरचा. मग आता बघा 11 डिग्री फ्री झाले 0.46 डिग्री फ्रॅक्शन मध्ये शिल्लक राहिले. मग डिग्री मध्ये आलात फ्रॅक्शन मध्ये आहात मिनिटानं गुणा 0.46 into that of the 60 minutes. परत कारण 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स झालं. परत 11 डिग्री फ्री आहेत. आता 60 न त्या 46 ला गुणायचं मग 46 6 इथं 0 आले 6 6 36 3 6 4 24 आणि 3 27 दोन डेसिमल द्यायचे म्हणजे 27.60 मिनिट्स. बघा कसे झालं ते व्हेन इट इज. आणि मग आता बघा त्याचं कसं येतंय ते दॅट इज 11 डिग्री प्लस 27 मिनिटं आल्या बरोबर ते फ्री झाले आणि प्लस 0.60 मिनिट्स इज देअर. म्हणजे परत आपल्याला 0.6 मधून सेकंड्स कडे जावं लागेल. दॅट इज 11 डिग्री 27 मिनिट्स प्लस आता परत 0.60 ला 60 सेकंदानं गुणा आणि कारण द्या 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स. आणि आता काम संपलं. तर 11 डिग्री प्लस 27 मिनिट्स प्लस 6 6 36 आल्या 36 म्हणजे 2 डेसिमल आले असं देतो वाटल्यास डबल डॅश दॅट इज द सेकंड्स. आणि हे किती उदाहरणं मिळत चालले बघा. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा बरोबर मिळतात. आणि मग काम संपलं अँड देअरफॉर आवर थीटा इक्वल टू आता पूर्णपणे आले 11 डिग्री 27 मिनिट्स आणि 36 सेकंड्स. तर असं ते उदाहरण होते. तर हे डिग्रीतून मिनिट्स मध्ये सेकंड्स मध्ये
फ्रॅक्शन्स मध्ये कसं यायचं, रेडियन टू डिग्री कसं मिळवायचं, डिग्री टू रेडियन कसं मिळवायचं, हे सर्व उदाहरणं तुमच्याकडं प्राप्त झाले. त्यानंतर आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. नाउ दे आर अरेंज्ड फ्रॉम दॅट ऑफ द जॉमेट्री. आता आपण त्या जॉमेट्रीचा उपयोग करणार. तर बघा त्याच्यातलं पहिलं इन अ ट्रायंगल ABC, पुस्तकात आहे, पुस्तक तुमच्या समोर पाहिजे. इन अ ट्रायंगल ABC इफ मेजर ऑफ एंगल A, आता डायरेक्टेड हा शब्द नसतो, तो आहे असं गृहीत धरायचं, इक्वल टू 7π/36. बघा कॉमा मेजर ऑफ एंगल A इक्वल टू 7π/36 कॉमा मेजर ऑफ एंगल B इक्वल टू 120 डिग्री. सी दॅट एक रेडियन मध्ये दिलंय, एक डिग्री मध्ये दिलंय. तर कधी कधी हे रेडियनचं साइन तिथं नसतं, आपण ते गृहीत धरायचं. 120 देन फाइंड मेजर ऑफ एंगल C, आणि मग राहिलेला एंगल C मिळवायचा आहे, पण तो कोणामध्ये, इन डिग्रीज अँड रेडियन्स. तो डिग्री आणि रेडियन दोघांच्याही भाषेमध्ये मिळवणे आहे. मग आता दिलेल्या उदाहरणाचा थोडासा विचार करायचा. मग आता जे आपण डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये केलं किंवा रेडियनचं रूपांतर डिग्री मध्ये केलं, त्याचा जिथं फायदा घ्या. मग आपल्याला डिग्रीची सवय असते, रेडियनची आता सुरुवात झाली, त्याची पण सवय लागेल, आणि मग आपण अगोदर रेडियनचं रूपांतर डिग्रीत करू आणि मग सी दॅट सोल्युशन. मग गिवन दॅट फॉर ट्रायंगल ABC जे दिलंय ते प्रथम घ्या. मेजर ऑफ एंगल A इक्वल टू 7π/36 रेडियन, मेजर ऑफ एंगल B इक्वल टू 120 डिग्री. मग आपण आता एंगल A ला डिग्री मध्ये आणू आणि मग उपयोग करू. अँड देअरफॉर मेजर ऑफ एंगल A इक्वल टू, लगेच चला 7π/36 इंटू 180/π, आता झाले डिग्री मध्ये. किती छान. आणि मग बघा 36 5 180, पायला पाय कॅन्सल, राहिले शिल्लक 7 5, आले त्या ठिकाणी 135 डिग्री. म्हणजे एंगल A डिग्री मध्ये आला, एंगल B डिग्री मध्ये आहे. आता एंगल C मिळवायला काहीच हरकत नाही, परंतु त्यासाठी एक गुणधर्म आपल्याकडे माहिती आहे, त्याचा आता उपयोग करा. बट वी नो दॅट डिग्री मध्ये आहोत आपण, मेजर ऑफ एंगल A प्लस मेजर ऑफ एंगल B प्लस मेजर ऑफ एंगल C इक्वल टू 180 डिग्री. परंतु द सम ऑफ द एंगल्स ऑफ आवर ट्रायंगल इज ऑलवेज 180 डिग्री. नेहमी आपल्या त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज ही तुमची 180 अंश असते, बरोबर. आणि मग आता रिप्लेस करा. देअरफॉर एंगल A किती मिळवला आता आपण, 35 डिग्री. एंगल B दिलेला होता 120 डिग्री. एंगल C आता मिळेल दॅट इज 180 डिग्री. आणि मग स्टेप बाय स्टेप चालायचं. 120 155 डिग्री झाले. चुकू नका, साध्या गोष्टी असतात, कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, समीकरणाचे नियम योग्य रीतीने उपयोगात आणता आले पाहिजेत. आणि मग मेजर ऑफ एंगल C इक्वल टू 180 मायनस 55 155 दॅट इज 25 डिग्री. 150 155 इथं किती झाले तुमचे 160 आणि 180. आणि मग एंगल C तुमचा मिळाला. देअरफॉर मेजर ऑफ एंगल C इक्वल टू 25 डिग्री. याला 2 नंबरचं नाव द्या. म्हणजे डिग्री मध्ये मिळाला तेवढ्यावर आपण थांबणार नाहीत, नंतर ते तुमचे मार्क्स कमी केले जातात. मग त्याला परत रेडियन मध्ये आणायचं आहे. मेजर ऑफ एंगल C इक्वल टू 25 टाइम्स π/180. बघा रेडियन करून डिग्री कडे येताना 180/π ने गुणलं, ते लक्षात राहतं आपोआप, बरोबर. तेव्हा हे लक्षात ठेवायचं, दॅट इज अ रेडियन. आणि मग आता कितीचा भाग जाईल, 5चाच भाग जाणार ना, 25चा भाग नाही जाऊ शकत. मग 5 5 25 आले, 5 36 180 आले, रेडियन मध्ये रूपांतर 5π/36. तर असे उदाहरण सोडवत चला. गेट द कॉन्फिडन्स, सॉल्व द एक्झाम्पल्स. तुमचं काम फार महत्वाचं आहे घरी, आता त्याचा फायदा करून घ्या. तर सी दॅट. त्यानंतर हा पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 7. टू एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर. आता 2 एंगल दिलेत.
two angles of a triangle are 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. See that? 5 pi by 18 radian. Then find third angle in a degree and radian. Similar. आणि मग आता एकेकाला नावं देऊ डिग्री द्या, नाहीतर या ठिकाणी त्या अबाउट द टॉप द रेडियन मध्ये राहिले तरी काय हरकत नाही. तर सी द सोल्युशन सिमिलर. मग द्यायचं नाव लेट अँगल ए इक्वल टू 5 पाय बाय 9. आता रेडियनचं साइन नाही दिलं तरी चालतं, कारण ते आहे असं गृहीत धरायचं आहे. 5 पाय बाय 18 रेडियन. हे झालं. आणि मग आता बघा, बट वी नो दॅट angle A plus measure of angle A, measure of angle B, measure of angle C equal to pi. कारण आता ते रेडियन मध्ये दिलते म्हणून त्यांचं मेजर सुद्धा आपण सम सुद्धा रेडियन मध्ये घेतली. आणि याच्यावरूनच आपण हे सगळं सिद्ध केले. बघा, हे आपण त्या थेरम मध्ये सिद्ध केलं. पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. किती व्यवस्थित येत आहे. दॅट वर. आणि मग बघा 5 पाय बाय 9 प्लस 5 पाय बाय 18 प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू पाय. मग काहीतरी कॅल्क्युलेशन असेल ते करून टाकायचं. मग इथं 18 एलसीएम आला, त्याने इथं गुणा किती आले तुमचे 10 पाय प्लस 5 पाय अपॉन दॅट 18 प्लस दॅट. हे कॅल्क्युलेशन चुकू नका. दॅट इज अ पाय. बरोबर तुम्हाला अँगल सी मिळेल. स्टेप बाय स्टेप जायचं. 10-15 they are 15 pi by 18 plus that angle C measure of अर्थात equal to pi. सर्व रेडियन मध्ये आहे. कॅल्क्युलेशन सुद्धा रेडियन मध्ये पाहिजे, परंतु तसं बेरीज करता येत नाही. जर मागासारखं वेगवेगळे आले तर एकात कोणात तरी त्याला बदला. झालं. आणि मग आता काम संपलं. मेजर ऑफ अँगल C इक्वल टू पाय मायनस 15 पाय बाय 18. बरोबर कॅल्क्युलेशन होता. मग हे 18 इकडे आले. लसावी हे कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत तुमच्याकडे आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. बरोबर. अपॉन दॅट 18 लसावी आला 18 एलसीएम. 18 न गुणलं छेद आला. शिल्लक राहिले तुमचे 3 पाय बाय 18. आणि मग किती छान आलं बघा. मग परत 3 न भाग जातोय पाय बाय 6. आणि ही स्टँडर्ड व्हॅल्यू आली की ज्याचा रिमार्क आपण टेबल मध्ये होता. बरोबर. आणि मग बघा, therefore measure of angle C equal to pi by 6 radian equal to 30 degree. तर असं हे झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर असे उदाहरणे इंटरेस्टिंग आहेत, अजून भरपूर आहेत. ते सॉल्व्ह केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण तुम्ही आता समोर नाही, म्हणून तर जास्त काळजी तुम्ही पण घेणं गरजेचं आहे. तर सी दॅट क्वेश्चन नंबर 8. काय असेल ते नंबर बघा. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल. आता तो राईट अँगल्ड दिलाय. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर ACUTE. तर हे शब्द येतील आता, हे तुम्हाला माहिती आहे. The acute angles are in the ratio. उदाहरण व्यवस्थित वाचायचं. त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं पुस्तकं तुम्ही आणा, तुमच्या समोर ते पाहिजे, तर हे सगळं आणखी तुमचं क्लिअर होईल. अजिबात अडचण नाही येणार. इन द रेशो 4:5. फाइंड द एंगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्रीज अँड रेडियन. आपणाला ते कोण डिग्री आणि रेडियन मध्ये पाहिजे. तर असं ते आलेलं आहे. बरोबर. आणि मग आता बघा, तर सी दॅट. आता याचा अर्थ काय होतो ते अगोदर लक्षात यायला पाहिजे. मग दिलेला अँगल ट्रायंगल हा तुमचा राईट अँगल्ड आहे. याचा अर्थ तुमचा तो ट्रायंगल असा असणार आहे, लाईक ऑफ दॅट इट इज. बरोबर. मग हा समजा अँगल ए मानू आपण, दॅट इज अँगल बी, अँगल सी. झालं. मग हा ज्या अर्थी 90 डिग्री आहे, याचा अर्थ तुमचे राहिलेले हे दोन्ही त्या ठिकाणी ॲक्यूट अँगलच येणार. ॲक्यूटला आपण मराठीत काय म्हणतो, लघुकोन. आणि ॲक्च्युअस अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान, त्याला आपण विशाल कोन म्हणतो. आणि 180 ला आली की तो स्ट्रेट अँगल होतो. तर बघा, ॲक्यूट स्मॉलर दॅन 90, 90 राईट अँगल
ग्रेटर दॅन 90 लेस दॅन 180 ॲब्च्युस अँगल आणि 180 ला स्ट्रेट अँगल झालं. तर असे ते ट्रायंगलच्या बद्दल ही इन्फॉर्मेशन दिलेली होती. झालं. त्याच्यातला आता एक अँगल तर तुमचा 90 डिग्रीचा आहे. सिन्स ट्रायंगल ABC इज द राईट अँगल ट्रायंगल दॅट मेजर ऑफ अँगल A दोन्ही भाषेत देऊ मेजर ऑफ अँगल A इक्वल टू पाय बाय 2 और 90 डिग्री. तर हा झाला तुमचा 90 अंशामध्ये. बरोबर. आणि मग आता आपल्याला पाहिजे दुसऱ्या दोन अँगलचं दिलेल्या रिलेशन वरूनचं मेजर काढणे. मग आता ते काय म्हणतात बरं की राहिलेले दोन अँगल हे ॲक्यूट आहेत म्हणजे येणार मेजर 90 अंशापेक्षाच लहान असणार आणि बेरीज मात्र त्या दोन अँगलची किती असणार 90 डिग्रीच असणार किंवा पाय बाय 2 असणार. कसंही घ्या. आणि मग बघा ह्याचा अर्थ काय होतो ते सिन्स these remaining two angles say angle B and angle C are in the ratio 4:5 we have angle B upon 4. तर हा त्याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा उपयोगीला येणार. मेजर ऑफ अँगल B upon 4 इक्वल टू मेजर ऑफ अँगल C upon 5 आणि याला थोडा वेळ म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी K. तर असं हे जर हे दोन गोष्टी ह्या प्रमाणात असतील त्याला आपण रेशो मध्ये प्रमाण म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ गणितीय भाषेत असा येतो काय मेजर ऑफ अँगल B upon 4 इक्वल टू मेजर ऑफ अँगल C upon 5 इक्वल टू K. मग K हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी असतो तो आपण मिळवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला हे दोन्ही मेजर्स आपोआप येतात. कसे येतात ते बघा. आणि therefore फ्रॉम फर्स्ट अँड लास्ट इक्वालिटी पहिला आणि शेवटचं जर आपण इक्वेट घेतलं तर मेजर ऑफ अँगल B बरोबर काय येत आहे 4 टाइम्स K. बघा किती ऑटोमॅटिक तयार होत चाललं. सिमिलरली याची इक्वालिटी विचारात घेतली हे 5 तिकडे जातील आले तुमचे 5K. आता K कसा मिळवायचा राहिलेल्या ट्रायंगलच्या गुणधर्मानुसार. आताच आपण ऑब्झर्व केलं ज्या अर्थी हे दोन्ही ॲक्यूट आहेत याचा अर्थ त्या दोन कोणांची बेरीज 90 अंशच असणार 90 डिग्रीच असणार बिकॉज वन अँगल इज अ 90 डिग्री. बरोबर. आणि मग आता डिग्रीत घ्या किंवा कशातही घ्या पण आपण डिग्रीत घेऊ म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. अँड देअरफॉर 4K प्लस दॅट 5K इक्वल टू 90 डिग्री. बघा किती छान आलं. therefore 9K equal to 90 degree. स्टेप बाय स्टेप जातोय आणि तुम्ही सुद्धा तसं सोडवायचा प्रयत्न करायचा. and therefore K equal to 10 degree. आला कॉन्स्टंट आणि मग B आणि C नोंद झाले. and therefore measure of angle B equal to 4 times 10 that is 40 degree. ॲक्यूटच आला लघु कोणच आला. आणि मेजर ऑफ अँगल C बरोबर 5 times 10 equal to 50 degree. काही प्रॉब्लेम नाही. हे आले तुमचे डिग्री मध्ये. आपण आपल्या सूत्रानं त्यांना रेडियन मध्ये मिळवा. यांचा रेशो घ्या बरोबर 4:5 येतोय. 4:5च त्यांचं प्रमाण येत आहे. आणि मग मिळू नाव मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 40 डिग्री दॅट इज 40 टाइम्स पाय अपॉन 180. किती व्यवस्थित रेडियन मिळतात. मग हे 0 कॅन्सल झाले 2 कॅन्सल झाले म्हणजेच राहिले 2 पाय बाय 9 रेडियन. बरोबर. कॅल्क्युलेशन फास्ट आलं पाहिजे परंतु न चुकता हे 0 कॅन्सल 2 न भाग केला 2 इथं 9 शिल्लक. त्यानंतर अँगल C इक्वल टू 50 डिग्री दॅट इज 50 टाइम्स पाय अपॉन 180 रेडियन. मग इथं फक्त 0 कॅन्सल होतील 5 पाय बाय 18 राहतील. आले तुमचे रेडियन मध्ये. तेव्हा मगाचे उदाहरण डिग्री टू रेडियन रेडियन टू डिग्री आणि ते फ्रॅक्शनल मध्ये कसं जायचं डिग्री मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये ते आले की आपल्याला पुढे अडचण येत नाही. त्यानंतर आहे अजून 5 मिनिटं बघू. एक उदाहरण तेवढंच होईल. हा बघा आता त्यानंतर आणखी काय असं चाल the sum of next question number 9 किंवा काय असेल तो ते लक्षात ठेवायचं तुम्ही. the sum of two angles. बघा आता दोनच अँगल दिलेत. SUM नॉट SOM. स्पेलिंग कडे लक्ष ठेवायचं आपोआप पाठ होत चालतं. the sum of two angles is 5 pi by radian. 5 pi
रेडियनचा फक्त. The sum of the two angles is 5 pi radian and their difference is. हे आपण उदाहरण शिकलो. शब्दात असतील, लेखी असतील तर त्याचं रूपांतर आपण गणितीय भाषेत करत होतो आणि मग त्या समीकरणांचं सोल्युशन मिळवत होतो. That equation, solving the equations, that process we have to know well. And their difference is 60 degree. दोन्ही वेगवेगळ्या भाषेत दिलेत. And their difference is 60 degree. Find their measures in degree. आणि आपल्याला ते डिग्रीतच विचारलेत. कधी कधी दोघात विचारतील, कधी कधी त्याच्यामध्येच राहतील ते. तर असं ते आहे. तर बघू. तर सी दॅट. मग आता दोन अँगल्स दिलेत, त्यांना काहीतरी मानायचा. लेट मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 5 पाय रेडियन आणि थोडा वेळ मानू एक्स मध्ये. नंतर काय करायचं ते पाहताय. अगोदर काय मानायचं ते महत्वाचं आहे. दुसऱ्या अँगलला नाव देऊ बी, तो होता 60 डिग्री, त्याला नाव देऊ त्या ठिकाणी वाय. नाही, एक मिनिट, तसं नाही. आपल्याला काय दिलंय त्यांनी, तर सम दिल्या. तर सॉरी, तर सी दॅट लेट मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू एक्स डिग्री आणि मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू वाय डिग्री. बरोबर, असं ते दिलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला त्या रेडियनचं रूपांतर डिग्री मध्ये प्रथम करावं लागेल. आणि मग आता बघा, गिवन दॅट देअर सम इज 5 पाय रेडियन, लगेच त्याचं रूपांतर करू. and therefore पहिले इक्वेशन येत आहे. मग ते इक्वेशन नाही घेता येणार कारण आपल्याला डिग्री मध्ये यावर रूपांतर करायचं आहे. मग दॅट इज इक्वल टू 5 पाय इंटू 180 अपॉन पाय. आलं, दॅट इज इक्वल टू, तर हे पाय पाय कॅन्सल झाले, 18 5 9 म्हणजे 900 डिग्री झाले. आता काय अडचण नाही झालं. आणि मग आता तुम्ही समीकरणाच्या शब्दांचा उपयोग करून दोन समीकरण तुम्हाला मिळतील. बघा कसे येतात ते. तर सी दॅट, कारण बरोबर आहे 900 डिग्री. पायची किंमत 180, सूत्राप्रमाणे गेलं तरी 900, डायरेक्ट पुट केलं तरी 900 डिग्री आले. आणि आता प्रश्न मिटला. Now given that sum of that two angles is 5 pi by radian, that is 900 degree. आता पहिलं समीकरण x डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 900 डिग्री, कॉल 1. त्यानंतर डिफरन्स किती दिलाय, x मायनस y, x डिग्री मायनस y डिग्री, that is 60 डिग्री, कॉल 2. हे नोटेशन मध्ये आलं. समीकरण सोडवताना आता ते डिग्री मेजर लिहायचं नाही. मग दॅट इज म्हणा, एक स्टेप जाऊ द्या म्हणजे क्लिअर होतं. x प्लस वाय दॅट इज 900, x मायनस वाय इक्वल टू 60. आणि हे सोडवताना आपण काय करत होतो बरं, एलिमिनेट दॅट वन व्हेरिएबल ॲज मेनी ॲज पॉसिबल, सिंपल वे. साध्या पद्धतीने ते सॉल्व्ह करायचे. मग आपण वायचं निरसन करू, त्यासाठी ते 2 मिळवा. हे सगळं तुमच्याकडे आहे, 10वी पर्यंत तुम्ही शिकलात, त्याचाच उपयोग इथं करणे आहे. मग x अधिक x 2x आले, इथं y कॅन्सल झाले, दॅट इज एलिमिनेटेड, आले तुमचे 960. आणि मग काम संपलं. अँड देअरफॉर x इक्वल टू किती येणार, 900 च्या निम्म 450, 450 आणि याच्या निम्म 30 म्हणजे 480 डिग्री. आता डिग्रीतच पाहिजे झालं. आणि आता x ची किंमत 480 डिग्री आली. मग त्याची किंमत वाटल्याशाला 3 आणि 4 नावं देऊ. मग ही किंमत एकात कुठल्या तरी टाका. Therefore 480 plus y equal to 900. कॅल्क्युलेशन करताना नोटेशन किंवा युनिट नाही दिलं तरी चालेल. मग 900 वजा 480, 900 वजा 480 म्हणजे किती राहिले, 0 8 2 10 5 420 डिग्री. 400 400 800 900 झाले. आणि मग आता तुम्हाला दोन्ही मेजर्स हे डिग्री मध्येच प्राप्त झाल्या. आणि मग उत्तर देताना असंच द्यायचं. and therefore the measures of given angles are 480 degree and 420 degree. तर अशा रीतीनं आज आपले 9 उदाहरणं झाले. अजून बरेच आहेत, ते असे सोडवायचे आहेत. थोडं जॉमेट्रीचं नॉलेज पण आपल्याला येतं, कॅल्क्युलेशन पण कसं करायचं हे पण तुमच्याकडं येतं. तर थांबू.